नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे। ही आनंदाची बातमी आहे केवायसी संदर्भातली। तर तुम्ही जर केवायसी केली असेल तर तुमची केवायसी या ठिकाणी पूर्ण झाली की नाही झाले हे तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला दुसरा आधार कार्ड क्रमांक मागितलेला आहे। यामध्ये वडील आणि पती या दोघांचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की तुमची ई केवायसी पूर्ण झाली की नाही झाली हे तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता। बघा महिलांनो, ladkibain.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे या साईटवर तुम्हाला जावं लागेल आणि बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे। तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल। तर बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे। तर ज्या महिलांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे हे झाले की नाही झाले हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे। ई केवायसी पूर्ण झाली नसेल तुम्हाला पुन्हा करावी लागेल। तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि हा जो कॅप्चा असते हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा। ठीक आहे, कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी मी सहमत आहे यावर क्लिक करायचं। कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी मी सहमत आहे यावर तुम्हाला क्लिक करणे गरजेचं राहणार आहे। याशिवाय तुमची केवायसी पूर्ण होणार नाही। तर मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर OTP पाठवावर क्लिक करायचं। जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक मेसेज येईल की तुमची या ठिकाणी ई केवायसी पूर्ण झालेली आहे असा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। लक्षात ठेवायचं, असा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली असेल तरच। तर नाही झालं असेल तर पुढची स्टेप तुम्हाला या ठिकाणी ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलाचा तुमच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक मागेल जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली नसेल तरच। ठीक आहे, ई केवायसी झाली असेल तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल वॉर्निंग म्हणून तुमची ई केवायसी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे असं मेसेज येईल। ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर OTP येणार नाही पण तुम्हाला ई केवायसी पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज या ठिकाणी दाखवेल। आणि महिलांनो, ई केवायसी बाबत सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी की वेबसाईट अपडेट करायला सुरुवात होणार आहे। हो महिलांनो, वेबसाईट अपडेट करायला सुरुवात होणार आहे कारण ई केवायसी करताना बऱ्याचशा समस्या ज्या महिलांना येत आहे त्यामध्ये सर्वात मोठी समस्या होती ज्या महिलांना पती नाही आहे, ज्यांना वडील नाही आहे, ते सध्या वेगळे राहतात, त्यांनी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा। यामध्ये आता अपडेट केला जाणार आहे आणि नवीन तिसरं ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। हे ऑप्शन कोणतं पण असू शकते, यामध्ये अदर असा ऑप्शन पण येऊ शकते। तर ही खूप आनंदाची बातमी आहे। वेबसाईट अपडेट करायला लवकरच सुरुवात पण होणार आहे कारण ही स्वतः माहिती मला एका अधिकाऱ्याने सांगितलेली आहे। तर तुम्ही आतापर्यंत केवायसी केली नसेल तर काही दिवस आणखी थांबा, 100% तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध केल्या जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मुदत पण वाढून दिल्या जाणार आहे। ठीक आहे, आणखी तुम्हाला मुदत या ठिकाणी मिळणार आहे कारण बऱ्याचशा महिलांची केवायसी अजून बाकी आहे वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे आणि अशा ऑप्शनमुळे। ज्या महिलांना पती नाही आहे, ज्या महिलाला वडील नाही आहे, ज्या महिला वेगळ्या राहतात आणि कोणाचा आधार क्रमांक टाकायचा याचा ऑप्शन तुम्हाला लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहे। तुम्हाला या ठिकाणी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे। लवकरच वेबसाईट या ठिकाणी अपडेट केल्या जाईल। तर महिलांनो, ई केवायसी करताना एखाद्या सायबर कॅफेवर जा किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये ई केवायसी करा। यामध्ये लवकर होईल आणि रात्री 9-10च्या नंतर ई केवायसी करण्याचा प्रयत्न करा कारण सकाळी जे सर्व्हर आहे काम करत नाही, रात्री सर्व्हर लवकर काम करते। म्हणून तुमच्याकडून होत असेल तर रात्री 11-12 नंतर कोणाला पाठवून आपली ई केवायसी करून घ्यायची। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।